नमस्कार बाळांनो. कॅप राऊंड 3 साठी ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. तर काही गोष्टी आपल्याला फिक्स लक्षातच ठेवाव्या लागणार आहेत. कारण आता हे पहिल्या दुसऱ्या राऊंड सारखं तर नाहीये. कारण पहिल्या राऊंडला 1 कंपल्सरी, दुसऱ्या राऊंडला 3 कंपल्सरी वगैरे अशा होत्या. काही मुलांचं असं म्हणणं आहे की आम्हाला अजूनही आमच्या मनासारखी ब्रँच मिळालेली नाही. काही जणांचे हे डाऊट आहेत की जे आम्हाला कॉलेज मिळाले तिथं वॅकन्सीज नाही आहेत. तर हे सगळे डाऊट्स आहेत ना इथं क्लिअर करू. कारण हा थर्ड राऊंड राहतोय ना, ह्याचे महत्व काय? आता सगळ्या का ज्या शिल्लक सीट आहेत त्या कन्व्हर्जन वर चालवणार. कास्टच्या जागा ज्या शिल्लक आहेत, समजा कास्टला विद्यार्थीच मिळाले नाहीत, त्या ओपनला कन्वर्ट होणार. सगळं कन्व्हर्जन होऊन इथं आता सीट्स ऑलमोस्ट फुल होणार आणि लास्ट राऊंडला मग डिपेंड करते काय सीट शिल्लक राहतील किंवा नाही राहतील. सो इथे जाता येईल आणि देन आपला राहतो तो लास्टचा म्हणजे आफ्टर फोर्थ राऊंड स्पॉट राऊंड किंवा त्याला इन्स्टिट्यूशनल राऊंड म्हणतोय. मी त्याला घोळ राऊंड म्हणतोय. नुसते घोळच्या घोळ होत असतात. ओके. तर फर्स्ट पॉईंट आपल्याकडे पर्याय काय काय आहेत? फर्स्ट वॅकंट सीट. वॅकंट सीट किती आहेत, कोणत्या कॉलेजला, कोणत्या ब्रँचला, हे पीडीएफ दिले तुम्हाला टेलिग्राम चॅनलमध्ये. याचा अर्थ आता मी सांगतो की काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की सर आम्ही जी काय वॅकन्सी पाहतोय, जे कॉलेज पाहिजे किंवा जी ब्रँच पाहिजे तिथे एक पण वॅकंट सीट नाही आहे, मग काय टाकू काय नको? तर तिथं वॅकंट सीट नाही आहे याचा अर्थ काय आहे? तिथल्या सगळ्या सीट भरलेत, पण सगळ्या विद्यार्थ्यांनी कन्फर्मेशन केलंय का? म्हणजे काय, त्या कॉलेजमध्ये जाऊन ते कॉलेज अलॉट झालेलं आहे, तिथं फी भरली, ऍडमिशन कन्फर्म, फ्रीज वगैरे केलंय का? नाही. बऱ्याच सीट अशा आहेत की त्यामधल्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलेलं असतं. मग जे विद्यार्थी बेटरमेंट केले त्या विद्यार्थ्यांना जर दुसरं कॉलेज मिळालं तर ती जागा मोकळी झाली आणि मग त्या जागेला आता थर्ड राऊंडला ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म भरले त्यांना मिळणार असतात त्या. त्यामुळं सीट वॅकंट नाही आहे ह्याचा अर्थ असा नाही की तिथं तुम्ही ऍप्लिकेशन केलं तर तुम्हाला ते मिळणार नाही. त्यातल्या काही विद्यार्थ्यांचं बेटरमेंट होणारच आहे नक्की आणि त्या सीट मोकळ्या होणार आणि त्या थर्ड राऊंड साठी भरल्या जाणार आहेत. त्यामुळे वॅकन्सी पाहताना ज्या वॅकंट सीट दिसतात, जी मी टेलिग्राम मध्ये पीडीएफ दिले, त्या तर त्या फिक्स वॅकंट आहेत, त्या मिळणारच आहेत तुम्हाला. मग त्याच्यासाठी काय बघायचं? कट ऑफ. कट ऑफ नंतर बाबा एखादी सीट शिल्लक राहिले तर लास्टची सीट कुणाला मिळाले? समजा ओबीसीची एक सीट राहिले, ती ओबीसीची शेवटची सीट कुणाला मिळाली मागच्या राऊंडला बघा, त्याच्या पुढच्याच मेरिट नंबरवाल्याला मिळणार. ती फिक्स भरली जाणार आहे. काहीच जणांचं बेटरमेंट होणार, त्या बेटरमेंट झालेल्या जागा पण भरल्या जाणार आहेत. ओके. म्हणजे सीट वॅकंट नाही आहे ह्याचा अर्थ असा नाही की त्या कॉलेजला ऍडमिशन मिळणारच नाही. पुढे आता आपण काय पाहणार? कट ऑफ पाहणार. आता कट ऑफ परत महत्वाचा का ठरतो? ज्या वॅकंट सीट आहेत तर त्या कट ऑफ प्रमाणेच भरणार. पुढं ज्या बेटरमेंटला गेलेल्या सीट आहेत आणि त्यातल्या विद्यार्थ्यांना बेटरमेंट झालंय, ते विद्यार्थी त्यांच्या खालच्या मेरिट किंवा ज्या रँक आहेत तुम्हाला त्या पीडीएफ मधून म्हणजे कट ऑफ मधूनच पाहून बघावे लागणार. असं व्हायला नको की मेरिट कट ऑफ लागले 90% आणि तुम्हाला आहेत 50% आणि तुम्ही त्या सीटसाठी थांबलाय. असं अजिबात होणार नाहीये की ती 90% 50% भरला जाईल. त्यामुळे कट ऑफ पुन्हा सांगतोय खूप महत्वाच्या ठरतायत. ज्यांचं ऍडमिशन झालंच नाहीये फर्स्ट राऊंडला, सेकंड राऊंडला, त्यांनी कट ऑफ वॅकन्सी पाहूनच फॉर्म भरायचा आहे. कारण ते कशासाठी थांबलेत? खाल्लं तर तुपाशी नाही तर उपाशी, दोन्ही राऊंड उपाशी राहिलेत. म्हणजे आपल्या मार्कनुसार भरा ना. मी परत तुम्ही 93 94 वाले पर्सेंटेजचे एक विद्यार्थिनी आहे, तिला सेकंड राऊंडला पुन्हा मिळालं नाही कारण ती अजून राहिलेच की मला हीच कॉलेजेस पाहिजे. आता प्रश्न काय होतो बाळांनो, पहिला ऍडमिशनची सीट घेऊया आणि देन लास्ट राऊंड किंवा त्याच्या स्पॉट राऊंडच्या अगोदर ना आपण एक स्ट्रॅटेजी बनवता येईल आपल्याला की पुढे काय करता येतं. कम्प्युटर सायन्स ह्याच कॉलेजचं पाहिजे म्हणला, तिथं मेरिट खूप हायर असेल तर अवघड आहे. आणि असं पण नाहीये की तुम्हाला एक ठराविक ब्रँच मधूनच तुमचं त्या स्टडी केला किंवा इंजिनिअरिंग वगैरे केल्यानंतर तुम्हाला त्याच कंपन्या मिळतात. कोणत्याही कंपनीत कोणत्याही ब्रँचचा विद्यार्थी ऑलमोस्ट जाऊ शकतोय. सीएसच्या तर सगळ्या कंपन्यांमध्ये जाऊ शकतोय. मेकॅनिकल मध्ये पण बरेच सीएसचे विद्यार्थी आज घेत आहेत. का घेत आहेत? की मेकॅनिकल मध्ये आता फक्त मेकॅनिकल राहिलं नाही ना, की फक्त की बाबा ते मशीन्स रिलेटेड, आताही तिथे सॉफ्टवेअर आलेत, तिथेही डेव्हलपमेंट सॉफ्टवेअर इंजिनियर्स लागतात. सिव्हिलमध्ये पण काही सॉफ्टवेअर इंजिनियर लागतात. सगळ्या ब्रँचेस आता इंटरकनेक्टेड झालेत टेक्नॉलॉजीमुळं. त्यामुळे असं समजून घेऊ नका की तुम्हाला तीच ब्रँच मिळाल्यानंतरच करिअर होईल. तुम्ही कोणत्याही ब्रँच मधून कुठे शिफ्ट होऊ शकता. सीएस ला जायचं असेल तर कुठल्याही ब्रँचचे विद्यार्थी सीएस ला जातात. तुम्ही जाऊन चेक करा. इव्हन दो बीकॉम बीएससी झालेले विद्यार्थी सीएसच्या कंपन्यांमध्ये आहेत, पाहून तरी घ्या. आता काही जणांना असं वाटतं की आम्ही मेकॅनिकल इंजिनियर आहे काय? बाळांनो, मेकॅनिकल इंजिनियर आम्ही 15 वर्षांपूर्वी 10 वर्षांपूर्वी झालोय. पासआउट सगळं केलंय. 14 वर्षांपूर्वी माझं इंजिनिअरिंग झालं, 12 वर्षांपूर्वी माझं मास्टर्स झालं, हे सगळं झालंय. पण त्या काळानंतर ज्या गोष्टी अपडेट झाल्यात त्या गोष्टी आम्ही करतच आलोय. आता मलाही पायथन येतंय,
आमच्या काळामध्ये फक्त लईतले सी प्रोग्रामिंग होती. माझा एमटेकचा जो प्रोजेक्ट होता पूर्ण प्रोग्रामिंग कोडिंग मध्ये गेले. अख्खं वर्ष फक्त प्रोजेक्ट असतोय लास्ट इयरचा आणि माझं फक्त प्रोग्रामिंग कोडिंग वरती प्रोजेक्ट होता. असं मेकॅनिकलला भले असलं तर प्रोग्राम म्हणजे प्रोजेक्ट कोडिंग मध्ये का मेकॅनिकलच्या सगळ्या अपडेट मला त्या प्रोग्रामिंग मध्ये कन्वर्ट करायच्या होत्या. म्हणजे असं नसतंय की तुम्ही त्याच फील्डमध्ये जाऊन करा. जॉबच्या ऑपॉर्च्युनिटी पण त्यावेळी प्लेसमेंट आम्हाला जिथं प्रोग्रामिंगचे जॉब होते तिथे ऑफर येतात आलेल्या. का असं राहिलंच नाहीये ना जग की एक ब्रँच आहे तिथंच चला. त्यामुळे थोडस खाली उतरा तुम्ही. एखाद्या गोष्टीला स्टिक म्हणजे राहूच नका ठाम की मला हेच पाहिजे. ब्रँचेस मिळत नाही, थोड्याशा खाली चला आणि घ्या. ठीक आहे, त्याच्यासाठी तुम्हाला कट ऑफ पाहाव्या लागतील. ओके, पुढे जाऊन आता तुमच्याकडे ऑप्शन्स काय काय आहेत. आता तुम्ही ऑप्शन्स फॉर्म जो काय भरताय, पहिली गोष्ट फर्स्ट 6 ऑप्शन्स कंपल्सरी आहेत. ऑटो फ्रीज होणार. म्हणजे पहिले 6 टाकताना जर तुम्हाला लास्ट राऊंडला जायची अपेक्षा आहे म्हणजे तुम्हाला जायची इच्छा आहे तर पहिले 6 टाकताना असे टाका की सहसा ते मिळणार नाही. मी म्हणतोय सीओपी, व्हीजीटीआय, वालचंदची, टीएफडब्ल्यूच्या सीट. हा, जे पाहिजे आहे ते पहिल्या 6 मध्ये टाकला, मिळालं तुम्हाला घ्यावंच लागेल. काही जणांना लास्ट राऊंड पर्यंत जायचंच आहे. त्या विद्यार्थ्यांनी बाबा असे टाका की मिळणार नाहीत. 7th 8th 9th मिळू दे, ऑप्शन राहील की तुम्हाला तो घ्यायचा आहे किंवा नाही घ्यायचा. पाहिजे असेल ते घेऊ शकताय, नसेल तर 4th राऊंडला जायचा चान्स राहील. अदर दॅन 6 मिळाले तर तुम्ही 4th राऊंडला जाणार आहे. कारण आता जर तुम्ही चेक केला असाल ना, बरेच विद्यार्थी बेटरमेंट करत नाहीयेत, ऍडमिशन कन्फर्म करायला चाललेत. 3rd राऊंडला गॅरंटी देतो ऑलमोस्ट 95 to 90% विद्यार्थी कन्फर्म करणार आहेत. फक्त कोण करणार नाहीत, ज्यांना बँच पर्टिक्युलर मिळालीच नाही आहे. म्हणजे कोणतरी बसलाय समजा मला ह्याच कॉलेजचं सिव्हिल पाहिजे आणि ते मला मिळत नाहीये, असे खूपच कमी विद्यार्थी असतील. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना एखादी पर्टिक्युलर ब्रँच, एखादं पर्टिक्युलर कॉलेज किंवा एरिया सिटी पाहिजे आहे, पुणे, नागपूर वगैरे, तर त्यांनी 4th राऊंडला जाण्यासाठी असे ऑप्शन्स टाका की 6th पर्यंत बाबा हायर लेवलचे कॉलेज आहेत, हायर कट ऑफचे कॉलेजेस. देन लास्ट राऊंडच्या स्ट्रॅटेजी कम्प्लीट वेगळे असणार आहे 4th राऊंडसाठी. कारण 4th राऊंडला जे मिळेल ते घ्यायचं आहे, नाही घेतला तर स्पॉट राऊंडला जाऊन ऍडमिशन करायचे. स्पॉट राऊंडला काय असणार आहे, सगळ्या फी भरा म्हणतात, काही ठिकाणी डोनेशन मागतात, लय घोळ चालतात बाळांनो. प्रामाणिकपणे स्पॉट राऊंड खूप कमी ठिकाणी होतोय. गव्हर्नमेंट कॉलेजांना प्रामाणिक होईल आणि काही ठराविकच प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, मी म्हणतो 5-10% की जी प्रामाणिकपणे सगळी व्यवस्था फॉलो करतात. सो बेटर वे मी म्हणेन स्पॉट इन्स्टिट्यूशनल राऊंडला जाण्याचा विचार करायचा नाही. लास्ट राऊंडची स्ट्रॅटेजी पाहूया. आणि राहिला स्कॉलरशिपचा व्हिडिओ. स्कॉलरशिपचा व्हिडिओ उद्या वगैरे 1-2 दिवसामध्ये आपण लाईव्ह घेऊ. थोड्याशा अपडेट केलेत स्कॉलरशिप, मला ज्या ज्या माहिती काढलेत किंवा आता थोडेसे वेगळ्या पद्धतीच्या स्कॉलरशिप पण आहेत, त्या कशा मिळवता येतील, काय करता येईल त्याचा व्हिडिओ आपण लाईव्हच घेऊया. ठीक आहे, चला, थँक्यू.